नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे आहे आपली आंब्याची बाग. आणि आजचा विषय आहे, आता आंब्याला फळमाशीचा त्रास होणार. तर शेतकरी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर याप्रमाणे आता आंब्याची सेटिंग झालेली आहे. बघा, आंबा साधारण 100 ते 150 ग्रॅमचा झालेला आहे. आणि आता खाली पडलेल्या आंब्यामुळं आता फळमाशी लागण्याची शक्यता आहे. आजपर्यंत आपण कुठली औषधं लागतात, काय करावं लागतं, हे सर्व गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत. आता इथून मात्र याच्यावर ज्यांची इच्छा असेल टोपी घालणे किंवा कॅप घालणे, ही कॅप घालायची आता वेळ आलेली आहे. साधारण 40 दिवसात आता हा आंबा, केशर आंबा हा तयार होतो. बघा, आणि त्याच्यात जर आता यांनी अंडी घातली सालीत, तर आंबा पिकल्यावर नंतर मग तो आळी होण्याची शक्यता असते किंवा खराब होतो. तर अशा पद्धतीनं आपण आंब्याची बाग जोपासलेल्या आंब्याला पाणी खूपच कमी आहे. कमी म्हणजे बघतायच तुम्ही. तरी पण आंबा हा शेतकऱ्याला साथ करणाराच आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही आजचा एवढाच विषय होता. आंब्याला आता सापळे लावा म्हणजे फळमाशीचा त्रास होणार नाही. आपण आंबा गळू नये म्हणून खूप अशी काळजी घेतलेली आहे. आणि त्याला निसर्गानं बी आपल्याला घवघवून वेश दिलेला आहे. तर मस्त अशी सेटिंग झालेली आहे, बुडापासून शेंड्यापर्यंत. साधारण एका झाडावर 4 क्विंटल माल निघण्यासारखं, काही झाडावर त्याहीपेक्षा जास्त आहे. तर शेतकरी मित्रांनो, आजचा विषय एवढाच होता. आज आपण येथेच थांबू. थँक्यू.